आपल्या देशाच्या बजेटचा 20% भाग कर्जाचे हप्ते फेडण्यास जातो. याविषयी तुम्हाला माहिती आहे का? अर्थसंकल्प हा देशाच्या संपूर्ण आर्थिक वर्षाचा लेखाजोखा असतो. देशाला पैसा कुठून येणार, तसंच सरकार कुठे खर्च करणार याचा हिशोब अर्थमंत्री तयार करत असतात. यात महत्वाची बाब म्हणजे कर्ज. अर्थसंकल्पाचा 20% भाग कर्जाच्या व्याजाची परतफेड करण्यासाठी जात असतो. म्हणजे एकूण बजेट 100 रुपये असेल तर 20 रुपये कर्ज आणि त्याचं व्याज फेडण्यासाठी जात असतात. सरकारला कर्ज कोण देतं? सरकार या कर्जाची परतफेड कशी करतं आणि त्या अनुषंगानं सविस्तर माहिती या व्हिडिओत घेणार आहोत. नमस्कार, मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा या सरकारच्या काळातला हा अखेरचा अर्थसंकल्प. पूर्ण वर्षभरासाठी नसल्यानं तो अंतरिम आहे हे आपल्याला माहिती आहे. याच अनुषंगानं कर्ज, त्याची परतफेड, अर्थसंकल्पातल्या या संदर्भातल्या नोंदी या सर्वात महत्वाच्या बाबी आहेत. आपला खर्च भागवण्यासाठी सरकार कर्ज घेत असतं. त्याची तरतूदही अर्थसंकल्पात केली जात असते. सर्वात आधी पाहूया हे कर्ज सरकार कुठून घेतं, त्याचे मार्ग कोणते. एकूण कर्जाचे 4 प्रकार आहेत. त्यात पहिलं आहे देशांतर्गत कर्ज. यामध्ये विमा कंपन्या, कॉर्पोरेट कंपन्या, RBI आणि इतर बँकांचा समावेश आहे. दुसरं आहे सार्वजनिक कर्ज. यात ट्रेझरी बिलं, गोल्ड बॉन्ड्स, त्याचबरोबर लहान बचत योजना यांचा समावेश होतो. तिसरं आहे बाह्य कर्ज. यात IMF, जागतिक बँक आणि इतर आंतरराष्ट्रीय बँकांचा समावेश होतो. तर चौथं आहे इतर कर्ज. सरकारला परिस्थितीनुसार कर्ज घेण्याचा निर्णय घ्यावा लागतो. आता हे तर झाले कर्जाचे प्रकार. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल, सध्या सरकारवर कर्ज आहे तरी किती? कारण सत्ताधाऱ्यांना विरोधक लक्ष करत असतात. तुमच्या काळात कर्जाचा डोंगर झाला, अशा प्रकारची विधानं आपण नेहमीच ऐकत असतो. तर त्या अनुषंगानं सरकारवर आतापर्यंत, त्यातही मागच्या 20 वर्षांमध्ये किती कर्ज झालंय किंवा वाढलंय त्यावर एक नजर टाकूयात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार 31 मार्च 2023 पर्यंत सरकारवर 155 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. ही आकडेवारी मागच्या वर्षीची आहे, त्यामुळं यात आता भर पडलेली आहे. दुसरीकडे राज्य सरकारांवर 44 लाख कोटी रुपयांहून जास्त कर्ज आहे. थोडं मागं जाऊया. 2004 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार सत्तेवर आलं तेव्हा एकूण कर्ज 17 लाख कोटी रुपयांचं होतं. पुढच्या 10 वर्षांमध्ये 2014 पर्यंत त्यात 3 पटीने वाढ झाली. हा आकडा 55 लाख कोटी रुपये होता. सप्टेंबर 2023 पर्यंत हाच आकडा 161 लाख कोटी रुपयांवर आलेला आहे. टक्केवारीत पाहिलं तर केंद्र सरकारवरचं कर्ज मागच्या 9 वर्षांमध्ये तब्बल 192% वाढलंय. देशातलं कर्ज आणि परदेशातून घेतलेलं कर्ज यासोबतच NDA आणि UPA अशा 2 सरकारांचा देखील विचार करूया. 2004 ते 2013 या 9 वर्षामध्ये मनमोहन सिंग म्हणजेच UPAचं सरकार होतं. या काळात परदेशी कर्ज 10 लाख कोटी रुपयांवरून 34.03 लाख कोटी रुपये झालं. म्हणजेच 240% यामध्ये वाढ झाली. तर पुढे 2014 पासून नरेंद्र मोदी म्हणजेच NDA सरकारच्या काळात परदेशातून घेतलेलं कर्ज हे 17.31 लाख कोटी रुपयांचं होतं. म्हणजेच कर्जात 46.78% वाढ झाली. आता देशांतर्गत कर्जाची आकडेवारी पाहूया. डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या काळात देशांतर्गत कर्ज 13 लाख कोटी रुपयांवरून 42 लाख कोटी रुपये इतकं वाढलेलं आहे. ही टक्केवारी 223 इतकी आहे. तर नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात एकूण 89 लाख कोटी रुपये इतकं कर्ज होतं. ही टक्केवारी 250 इतकी आहे. दोन्ही सरकारांची तुलनात्मक टक्केवारी पाहिली तर कर्ज वाढत असल्याचंच यातून दिसून येतंय. याची काही कारणं आहेत. त्यात सरकारचं उत्पन्न किती आणि खर्च किती हे महत्वाचं कारण म्हणावं लागेल. उत्पन्नापेक्षा जर खर्च वाढला तर साहजिकच कर्ज घ्यावा लागणार. यामुळे महसुली तूट देखील वाढणार. हे कर्ज घेऊन सरकार विविध योजना राबवत असतं. सबसिडी म्हणजेच सर्वसामान्य नागरिकांना अनुदान दिलं जातं. यात उज्ज्वला योजना असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना असतील, या सर्वांसाठी जो खर्च करावा लागतो त्यासाठी कर्ज काढलं जातं.
खरं तर कामाच्या बदल्यात आर्थिक मदत दिल्यास सरकारला कर्ज कमी काढावं लागेल, पण मोफत योजना जर राबवण्याचा प्रश्न असेल तर देशाची वित्तीय तूट वाढते. जसं की 2014 नंतर सत्तेवर आलेल्या सरकारनं मोफत योजना राबवायला सुरुवात केली. त्याचा परिणाम खर्च वाढण्यात, कर्ज वाढण्यात आणि साहजिकच वित्तीय तूट वाढण्यात झाला. आपल्या देशावर कर्जाचा असा डोंगर असताना एक प्रश्न आपल्या मनात येतो की सरकारच्या या कर्जावरून प्रत्येक भारतीयावर किती कर्ज असेल? आपली लोकसंख्या आहे 142 कोटी. असं आपण जर गृहीत धरलं तर आपल्या प्रत्येकावर 1.40 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्याचं दिसतं. कर्ज वाढलं की महागाईही वाढते का? तर नाही. पण जर या कर्जाचा गैरवापर झाला तर नक्कीच महागाई वाढू शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर काही देश आपल्याला असे दिसतील की जिथं महागाईनं सर्वसामान्यांना जगणंही कठीण झालेलं आहे. पण जगात भारत हाच काही एकटा कर्जदार असा देश नाहीये. भारत तर विकसनशील देश आहे, पण तुम्हाला माहितीये का, अमेरिका, जपान सारखे देश देखील मोठ्या प्रमाणात कर्ज घेतात. अर्थात ते त्यांच्या रिझर्व्ह बँकांकडून कर्ज घेत असतात. हे देश विकसित आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे राखीव रक्कम देखील मोठी आहे. डॉलरचा वापर जगातले अनेक देश चलन म्हणून खरेदी विक्रीसाठी करत असतात, त्यामुळे त्याचा त्यांना फायदा होतो. भारताकडे अशी स्थिती नाहीये, त्यामुळे वाढतं कर्ज भारताची डोकेदुखी ठरू शकते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.